म्हणजे अगं म्हणजे अधिपतीला बी असं वाटतंय का ती चारुलता तीच भुवनेश्वरी आहे. अगं आपलं बी तर तेच झालतं की आपण कुठे वेगळा विचार करत होतो, असाच विचार करत होतो की परछनची ती बाई जेव्हा तोंड उचकटून बोलायला लागली का नाही, तेव्हा मला खात्री पटली का ही बाई आपली ताई असूच शकत नाही. कारण बघ की एवढी शुद्ध कशी काय बोलल ती. अगं मम्मी, ती जेव्हा अधिपती संकट बोलल त्यांच्या संकट वेळ घालवल ना, तेव्हा अधिपतीला बी कळल का ती मावशी नाही. ही चारुलता तर मेली होती ना, मी एकदम अशी जिवंत होऊन कशी आली अशी शंका तर अधिपतीला येणारच. आपल्याला बी तर आलती. मम्मी म्हणजे नाही का तिच्या वागण्या बोलण्यातून मला कळलं का ती मावशी नाही. आणि हे जेव्हा अधिपतीला बी कळल तेव्हा काय होईल ग? गायब म्हणजे काय अंतर्धान पावल्यात का? येतील ना कधी ना कधीतरी. आणि तू बघच, त्या एकदा आल्या ना की एक मोठी बॅग काढते की नाही बघ त्यांच्याकडे. तू तर असं बोलते जसं काय त्या तुला सांगून येणार आहेत. अगं त्या कुठं गेल्यात, का गेल्यात, काहीच माहिती नाहीये आपल्याला. मान्य आहे, काही माहित नाहीये आपल्याला, पण अधिपती जिजू आहेत ना, ते शोधून काढतीलच ना मॅडम ना. येतील त्या, तू जरा शांत हो. कसा शांत बसू हिरा? अगं पैशांची इतकी सवय झाली ना की तो हातात नसला ना की चिडचिड होते रे माझी. हे बघ, माझी तीच अवस्था, पण आपल्याकडे दुसरा काही ऑप्शन नाहीये. हिरा तू तुझ्या ताईला का विचारत नाहीस? म्हणजे भुवनेश्वरी मॅडम परत आल्यात का, केव्हा येणार आहेत? निखिल अरे, मी ताईला असं डायरेक्टली नाही विचारू शकत काही. मी आईला फोन करून विचारू शकते. अगं मग कर ना फोन त्यांना, कसली वाट बघतीयस? थांब, हा घे फोन कर, लगेच विचार. लागला? हॅलो हिरा, अगं काय कशी आहेस? तब्येत बरी आहे ना तुझी? हो, मी बरी आहे. मला काय झालंय? नाही नाही, म्हणजे तू स्वतःहून मला फोन केलायस म्हणून विचारतेय. आता तू आयुष्यभर टोमणेच मारणार आहेस का मला? तुझ्या लाडक्या लेकीला तर काही बोलतच नाहीस, फक्त मलाच बोलतेस. अगं आई, मला विचारायचं होतं की ताई कशी आहे ग? बरी आहे का ती आता? हिरा, अगं ती बरी आहे. तू कशी आहेस सांग, तू बरी आहेस ना? बरी आहे म्हणजे? अगं आई, तुझ्या सासूबाईंचा पत्ता नाहीये. एकदम बरी कशी काय? अगं हो, खऱ्या अर्थाने ती आता जास्त बरी आहे. म्हणजे? अगं म्हणजे तिच्या खऱ्या सासूबाई घरी परत आल्या आहेत. खऱ्या सासूबाई म्हणजे? अगं आई, तू काय बोलतीयेस? मला सांग, भुवनेश्वरी मॅडम परत आल्यात का? नाही नाही अगं, भुवनेश्वरी मॅडम नाही आल्यात अजून. अगं म्हणजे तिच्या खऱ्या सासूबाई म्हणजे अधिपतींच्या आई चारुलता मॅडम आहेत ना, त्या घरी परत आल्या आहेत. काय? हो हो. इरा, हॅलो इरा. काय हिरा, काय झालं? काय बोलली आई तुझी? आता तू मला असं दूर करू नकोस प्लीज. मला काहीच खरंच वाटणं झालं माहितीये काय? काहीच खरं वाटणं झालंय. काय खरं नाहीये? अरे तू सत्य का नाकारतोयस? इतकी वर्ष मी तुला भेटण्यासाठी आतुर होते. मला कधीच वाटलं नव्हतं मी तुम्हाला परत भेटू शकेन, बघू शकेन. आणि आज अचानक माझी सून मला या घरात परत घेऊन आली. मला एकदा आई म्हणून हाक मार. माझे कान आतुरलेत रे तुझी हाक ऐकायला. तुम्ही आम्हासनी जन्म दिलाय, ते कर्ज आम्ही आयुष्यभर फेडू शकत नाही. पाहिजे तर आमच्या कातड्याचे जोडे करून तुमच्या पायात घालतो, पण एक गोष्ट आम्ही तुम्हाला कवाच देऊ शकत नाही, ते म्हणजे आमच्या मनातलं आमच्या आई साहेबांचं स्थान. ती जागा आम्ही कुणालाच आणि कवाच देऊ शकत नाही. माफ करा.
नका बोलू अधिपती. नाही काय खोटं बोलणार नाही. तुम्हाला तर माहित आहे जे माझ्या मनात असते तेच माझ्या तोंडावर असते. हेच तुला आता बदलावं लागेल अधिपती. तुम्ही ग बसावं, तुम्ही बोलू नका अजिबात. अधिपती बास ना, आता किती वेळा का चिडताय त्यांच्यावर इतके? अहो, माझं चिडणं दिसते तुम्हाला फक्त. मी का चिडतोय ते दिसत नाही. हे जे काय झालं ना हे फक्त ह्या माणसामुळे झालंय. त्यांच्यामुळे आमच्या आईसाहेब घर सोडून गेल्या. ह्यांनी बाहेर काढलं नसतं तरी ही वेळ आली नसती. ते आमच्यासाठी काय आहे ते यांना माहिती आहे सांगतात. तेच ह्यांच्या डोळ्यात खूपच होतं. हे बघ अधिपती, तुला झालेला त्रास मला कळतोय, पण तू प्लीज शांत हो. तू इतका राग राग करतोयस ते मला नाही सहन होते. तू शांत हो. बघा तुमच्यावर काय राग नाही आमचा, तुमचा काय दोष नाही याच्यामध्ये. तुम्ही आम्हाला जन्माला घातलं असेल, पण तेवढंच आई म्हणून ज्या काय आमच्या आठवणी आहेत त्या सगळ्या आमच्या आई साहेबांच्या आहेत. आमच्या लहानपणापासून फक्त आमच्या आई साहेबांनीच आम्हाला सांभाळले. त्या सगळ्या आठवणींमध्ये तुम्ही कुठंच नव्हता. मला माहित नाही, त्यांनी लय जीव लावला आम्हाला, लहानाचं मोठं केलं. कसलीच अपेक्षा ठेवली नाही. एवढी माया केली आमच्यावर संस्कार केले, आमची सगळी आजारपणं काढली. रात्र रात्र आमच्या उशाशी बसून असायचे आमचे आई साहेब. आम्हाला लागलं की त्यांच्या काळजाला जखम होत्या. परवा साधी कुदळ लागली होती माझ्या पायाला, अख्खं घर डोसक्यावर घेतलं होतं त्यांनी.